नमस्कार, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी शेंगा बटाट्याची भाजी करते। शेगलाच्या शेंगा, शेकटाच्या आणि बटाटा असं मी रस्सा भाजी करते। अशी आमच्या मालवणी पद्धतीने मसाला आपला काय कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे माझं घरगुती वाटण। हे बघा मी फ्रीजमधले काढून असं घरगुती वाटण आणि मालवणी मसाला एवढंच आपलं साहित्य घरगुती पद्धतीने करणार आहे। इथे मी रस्सा भाजी करणार आहे। तेल तापत ठेवले आहे, कढई तापत ठेवलेली आहे। चांगलं त्याला तेल पण थोडं जास्त लागतं हां। ते 2 चमचे तेल टाकले, 2 पोळी। गॅस फुल ठेवते। मला काय एवढा कांदा मी भाजीला नाही कापलेला आहे, मला बाकीचं पण नंतर करायला मी एकदाच कापलेलं आहे। आपल्याला कांदा लाल करून घ्यायचा। तर आपल्याला शेंगा आणि बटाटे कापल्यानंतर ना पाण्यातच ठेवायचे। शेंगाला काय होत नाही, पण बटाटे आपले बघा मी असे चौकोनी तुकडे करून घेते। आणि शेंगा बटाटे थोडे लहानच करायचे, कारण हे शेंगा आहेत ना लवकर शिजतात। पण बटाटे शिजायच्या आधी शेंगा शिजून जातात, म्हणून थोडं लवकरच हे छोटे तुकडे करायचे। कांदा चांगला लाल करायचा आहे। थोडीशी ना कांद्यामध्ये मी कोथिंबीर टाकते, खूप छान। नंतर पण वरून टाकणार आहे, पण थोडी तेलात टाकली ना अजून वेगळीच चव येते। जरा टाकून बघा। कांदा आपला लाल झालेला आहे, थोडंसं गॅस मीडियम करते आणि आपल्याला आता टोमॅटो टाकायचं। टोमॅटोच्या आधी ना मी मसाला टाकते। टोमॅटो टाकल्यानंतर आपल्या पाणी सुटतं ना, आणि मसाला आपल्याला चांगला तेलात परतून घ्यायचा आहे, कारण आपला माझा 2-2, 3-3 दिवसाचा असतो, म्हणून पहिलाच तेलात परतते। तेलात परतल्यानंतर मी टोमॅटो टाकते। टोमॅटो टाकला, त्याला पाणी सुटलं की त्याची तळण्याची किंवा याची प्रोसेस कमी पडते। कांद्याची म्हणा, ह्या मसाल्यांची म्हणा, चांगलासा व्यवस्थित मसाला घालायचा। वाटण खूप छान होते ही भाजी। हा तेलात परतून झाला, आता मी टोमॅटो टाकते। चांगली ग्रेव्ही आपल्याला हे करून घ्यायची। मला फ्रीज मधला मसाला तेलात खूप भाजावा लागतो, पण मी रोज बनवतच नाही। माझा 4-4, 5-5 दिवसाचा मसाला असतोच, त्या घाईमध्ये आपल्याला जमत नाही। आलं लसूण पेस्ट हे तयार असतं माझ्याकडे, त्यामुळे हे चांगलं परतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी हळद घालते, आपला वेळ वाचतो मसाले तयार असले की। हा माझा मालवणी मसाला, 2 चमचे मी मालवणी मसाला घालते। गॅस कमी करते। आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये शेंगा बटाटे टाकायचे। अशी मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। धुतलेलेच आहे, आणि आपल्याला याच्यामध्ये परतायचं। ही भाजी एवढी चविष्ट लागते ना, आणि पौष्टिक पण आहे। शेंगा आपल्या आता पावसाळा आला की शेंगा खायच्या। गरमीत थोड्या गरम असतात, तरी पण खायच्या, काय नाही। मस्त असं मसाल्यामध्ये हे परतून घ्यायचं, जळू नये, थोडंसं अगदी पाणी शिंपडते। लगेच असं पाणी नाही टाकायचं, थोडं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा, तुम्हाला दाखवते। भाजी चांगली परतलेली मस्त पैकी असा झालेला। मीठ टाकते।
आता ना थोडंसं ना एकदम किंचित ना कांदा लसूण मसाला टाकणार आहे. थोडंसं अगदी किंचित, अगदी थोडंसं लाल कलर यायला. करत नाही पण अगदी चवीला मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी होते. थंडच पाणी ओतलं तरी काय हरकत नाही, ह्याला लगेच शिजतात 5 ते 7 मिनिटातच. मी गरम पाणी केलं पण नाही, केलं असतं तर बरोबर असतं, पटकन झाली असती भाजी, पण नाही केलंय. आपल्याला चांगलं शिजवून द्यायची ह्याची एकदम ह्याची थपथपी अशी भाजी करायची, सुकी नाही मला करायची. चांगलं असं शिजवून द्यायचं. याला मी 5 ते 7 मिनिटं असंच ठेवणार आहे आणि शिजायला. आणि थोडं वर पाणी ठेवणार आहे ताटामध्ये, का आपल्याला कमी पडलं तर मला ओतायला. हाय बघा मी काय बनवलंय. मोठंच ताट ठेवते आणि थोडंसं वर पाणी ठेवते, म्हणजे आपल्याला पाणी लागलं तर ते आपल्याला गरम पाणी टाकायला. थंड पाणी आता टाकायचं नाही, म्हणजे काय त्याची शिजायची प्रोसेस कमी होईल. आता आपण एक 5 ते 7 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया. चला, आपली भाजी आता जवळ 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. मी आता खोलून बघते. मी 1-2दा खोलून बघितलेली आहे, पण तिला आता अशी आपण बघूया. भाजी अशी लपलपीत अशी मस्त झालेली आहे. तिला अशी सुकी करायचीच नाही. आणि हा रस्सा तुम्हाला जरी पातळ वाटला तरी थंड झाल्यावर आता तो असा घट्ट होणार असं. आता फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा. कशी वाटली माझी शेंगा बटाट्याची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आता मी गॅस बंद करते, कारण हे थंड झाल्यानंतर मसाला अजून घट्ट होणार तो. चला, हे बघा अशी मस्त अशी भाजी आपली झालेली आहे, रस्सा भाजी. तुम्ही ह्याच्यावर भात पण खाऊ शकता, भाकरी पण खाऊ शकता आणि चपाती पण खाऊ शकता. ही भाजी अशीच लपलपीत करायची, अशी मस्त रस्सेवाली, कारण शेंगाचा रस्सा खूप पौष्टिक असतो, म्हणून अशी रस्सेवाली भाजी करायची. चला, मी आता गॅस बंद करते आणि बस. बाय बाय.